नमस्ते, मी सुचित्रा आणि नर्सिंग गुरुकिल्लीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत निमोनिया हा आपला रेस्पिरेटरी सिस्टम सिरीज मधला पुढचा व्हिडिओ. तर चला मग वेळ नको वाया घालवून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इन्सिडन्स ग्लोबली किती आहे तर 1400 केसेस निमोनियाचे 1,00,000 मुलांमध्ये दिसतात. म्हणजे आपण एक केस अंदाजे 71 मुलांमध्ये एवढं प्रमाण निमोनियाचं आहे. त्याचबरोबर जर इंडियामध्ये बघायला गेलं तर अकाउंट्स ऑलमोस्ट 23% ऑफ ग्लोबल बर्डन. म्हणजे ग्लोबली जेवढ्या केसेस होतात त्यातले 23% केसेस ह्या इंडियामध्ये दिसतात. त्याच्यानंतर पॅथोजन, एक जो कॉमन पॅथोजन आहे तो आहे बर्खोल्डेरिया स्युडोमेलाय. हा खूप कॉमन पॅथोजन आहे जो कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया लीड करतो साऊथ एशियन कंट्रीजमध्ये. नेक्स्ट वी विल सी व्हॉट इज द डेफिनेशन. निमोनिया इज अन इन्फ्लमेटरी इलनेस ऑफ लंग. निमोनिया हे इन्फ्लमेशन झाल्यामुळे लंगच्या दिसून येतं. हा व्हॉट कॅन बी द कॉजेस. बॅक्टेरियल कॉजेस असू शकतात. स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया इज वन ऑफ द कॉमन कॉज. Then you can have Legionella pneumophila, Mycoplasma pneumonia, or there can be other viruses also that can lead to pneumonia. फंगाई मध्ये कॅन्डिडा आणि एस्पेर्जिलस इज कॉमन. पॅरासाइट्स खूप कमी आहेत जे लीड करू शकतात निमोनियाला. रिस्क फॅक्टर्स ज्यांचं वय जास्त आहे, स्पेशली अबाउट 65 इयर्स, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाण दिसून येतं. स्मोकिंग ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह दोन्ही प्रकारचं जरी स्मोकिंग असेल तरी सुद्धा या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं लंगचे प्रॉब्लेम आहे ते दिसून येतात. सो निमोनियाला सुद्धा अजून एक कॉज आहे. त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर आहे क्रॉनिक इलनेस. आता क्रॉनिक इलनेस कोणते आहेत, स्पेशली जर पेशंट डायबिटीस असेल किंवा पेशंटला ब्लड प्रेशर असेल तर अशा पेशंटमध्ये हा आजार जास्त प्रकारे दिसून येतो. नेक्स्ट आहे स्ट्रोकमध्ये स्पेशली पेशंटला स्वॅलोइंग प्रॉब्लेम असतो त्यामुळे ऍस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो. वीक इम्युन सिस्टम, ज्या पेशंटची इम्युन सिस्टम वीक झालेली आहे, मे बी बिकॉज ऑफ कंडिशन्स लाईक एड्स, HIV किंवा किमोथेरपी ट्रीटमेंटमुळे त्या पेशंटला खूप लवकर कुठल्याही प्रकारचं रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ शकतं आणि ॲज अ कॉम्प्लिकेशन सुद्धा त्यांना निमोनिया होऊ शकतो. क्रॉनिक एक्सपोजर टू केमिकल्स कुठे होऊ शकतात, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जे काम करतात किंवा त्यांचं रेसिडेन्शियल प्लेस आहे, घराच्या आजूबाजूला कुठला केमिकल एरिया आहे तर तिथे होऊ शकतो पेशंटला बिकॉज ऑफ एक्सपोजर टू केमिकल्स. नेक्स्ट आहे सेरिब्रल पॅल्सी. अगेन सेरिब्रल पॅल्सी किंवा इम्पेअर्ड कॉन्शियसनेस मध्ये अगेन पेशंट विल हॅव प्रॉब्लेम विथ द स्वॅलोइंग. सो ऍस्पिरेशन निमोनिया हा कॉमन असतो. प्रेग्नन्सीमध्ये आणि मालन्यूट्रिशन मध्ये दोघांमध्ये सुद्धा जर तुम्ही बघाल तर पेशंटची जी नॉर्मल बॉडीचं इम्युनिटी असते ती कमी झालेली असते, त्यामुळे देर इज हाय चान्सेस पेशंट कॅन डेव्हलप निमोनिया. अल्कोहोल, ड्रग अब्यूज, एनी काइंड ऑफ टोबॅको जे काही पेशंट घेत असेल त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली पेशंट प्रोन होतो कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन डेव्हलप करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे बॅक्टेरिया व्हायरसेसचं आहे ते लवकर होऊ शकतं आणि पेशंट त्याच्यामधून बाहेर येण्यासाठी वेळ जातो. त्याच्यामुळे ह्या पेशंट सुद्धा रिस्कमध्ये असतात निमोनिया डेव्हलप होण्याच्या. इन्फंट ऑर चिल्ड्रन, आता ऑलरेडी आपण बघितलं की ग्लोबल बर्डन जर आपण बघितलं तर चिल्ड्रनमध्ये खूप कॉमन आहे हे निमोनियाचं. स्पेशली जर लहान वयांमध्ये व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर त्यांची अनॅटॉमिकल किंवा फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली नसते लंग्सची. दे आर इन द डेव्हलपिंग स्टेज, त्यांचे माइलस्टोन्स चालू असतात. त्यावेळेस जर व्यवस्थित लक्ष नाही दिले चिल्ड्रनकडे तर देर आर हाय चान्सेस दॅट दीज चिल्ड्रन कॅन डेव्हलप निमोनिया. हॉस्पिटलायझेशन, आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट असतो, मे बी दुसरं कुठलं इलनेस असल्यामुळे पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो, परंतु ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन जे आपण म्हणतो की इतर प्रकारचे कुठले इन्फेक्शन पेशंटला डेव्हलप होऊ शकतात, त्याच्यामध्ये हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया हॅप इज वन ऑफ द कॉमन निमोनिया किंवा वॅप व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया, हे दोन प्रकारचे जे निमोनिया आहेत ते खूप कॉमनली आपल्या पेशंटमध्ये दिसून येतात. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ निमोनिया. इन्फेक्टिव्ह निमोनिया, इन्फेक्शन म्हणजेच काय आहे, देर इज सम कॉज रिलेटेड टू बॅक्टेरिया. कॉमन कॉजेस आपण बघितले आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया इज वन ऑफ द कॉमन बॅसिलाय दॅट कॅन कॉज इन्फेक्टिव्ह बॅसिलाय. त्याच्यानंतर आहे कॅप, कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया. आता शब्दशः आपल्याला दिसतं कम्युनिटी म्हणजे काय तर हॉस्पिटलमध्ये नाही, जेव्हा पेशंट कम्युनिटी रेसिडेन्शियल एरियामध्ये असेल आणि तिथे कोणाला जर इन्फेक्शन झालेलं आहे, एनी चेस्ट इन्फेक्शन, आणि ते चेस्ट इन्फेक्शन पेशंटला थ्रू जेव्हा पेशंट कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा ससेप्टेबल जो पर्सन आहे त्याला झाल्यानंतर पेशंटला निमोनिया डेव्हलप होऊ शकतो इन कम्युनिटी. सो इट इज कॉल्ड एज कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया. हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया आपण ऑलरेडी डिस्कस केलं की जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो ते ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन पेशंटला झाल्यामुळे पॉसिबल आहे की पेशंटला निमोनिया डेव्हलप होऊ शकतो. नंतर आहे पेशंटला हेल्थ केअर असोसिएटेड निमोनिया. ठीक आहे, आता हॉस्पिटल जसे मोठे असतात त्याचप्रमाणे छोटे जे हेल्थ सेंटर्स असतात तिथे जर पेशंट ऍडमिट असेल किंवा एखादी ट्रीटमेंट घ्यायला गेला असेल आणि त्यावेळेस सुद्धा व्यवस्थित पेशंटला
काळजी घेतली नसेल किंवा पेशंटला जेव्हा मेडिसिन्स कुठले चालू असतात त्यावेळेला पेशंटची इम्युनिटी कमी झालेली आहे किंवा पेशंटला ऑलरेडी ॲस्थमा, सीओपीडी अशा प्रकारचा कुठला आजार त्यामुळे पेशंट स्टिरॉइड्स वर त्याच्यामुळे पेशंटची इम्युनिटी कमी झाली. इन ऑल सच केसेस देर इज हाय चान्स दिस पेशंट कॅन डेव्हलप हेल्थ केअर असोसिएटेड निमोनिया. नेक्स्ट आहे फंगल निमोनिया. फंगल निमोनिया इज मेनली बिकॉज ऑफ फंगस लाईक कॅन्डिडा, ॲस्परजिलस. दीज आर द कॉमन 2 टाइप्स ऑफ फंगाई विच कॅन कॉज निमोनिया इन द पेशंट. त्याच्यानंतर आहे ॲस्पिरेशन निमोनिया. ॲस्पिरेशन निमोनिया हे खूप कॉमन आहे. म्हणजे जर पेशंटला काही प्रॉब्लेम असेल, लाईक फॉर एक्झाम्पल आपण स्ट्रोक घेऊया. जर स्ट्रोक पेशंटला झाले आणि पेशंट व्यवस्थित गल्फ नाही करू शकत, ठीक आहे, दिलं अन्न खाऊ नाही शकत किंवा पाणी पिताना ते व्यवस्थित पिऊ नाही शकत, या दोन्ही केसेसमध्ये काय होऊ शकतं, हे जे अन्न आहे किंवा पाणी आहे ते पेशंटच्या लंग्समध्ये जाऊ शकतं, राईट. त्याशिवाय इव्हन पेशंटचं साधं स्प्युटम म्हणा किंवा पेशंटला व्हॉमिटिंग करताना सुद्धा ते व्हॉमिटच पेशंटला जाऊ शकतं आणि हे सगळं लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये एल्व्हिओलाई पर्यंत पोहोचल्यानंतर व्हॉट विल हॅपन की एल्व्हिओलाई मध्ये पूर्ण जागा जी आहे हे त्या इन्फेक्शनमुळे किंवा हे त्या द्रव्यांमुळे, व्हॉमिटस असेल, फूड पार्टिकल्स असतील, फ्लुइड्स असतील, त्याच्यामुळे अक्युम्युलेट झाल्यामुळे गॅशियस एक्सचेंज व्यवस्थित होऊ शकत नाही अँड दिस पेशंट कॅन डेव्हलप ॲस्पिरेशन निमोनिया. अटिपिकल निमोनिया आहे, त्याच्यामध्ये मेन कॉज सांगता येत नाही, बट येस दिस कॅन बी बिकॉज ऑफ द इन्फेक्शन लाईक लेजनेला किंवा मायकोप्लाझ्मा जे आपण आधी डिस्कस केले आहेत, बॅसिलाई, व्हायरसेस, त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि अटिपिकल निमोनिया इज युजली कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया ह्याला संलग्न असतं. इट कॅन बी स्प्रेड लाईक पर्सन टू पर्सन पण एक्झॅक्ट रिझन मे बी अननोन. सो दीज आर ऑल टाइप्स ऑफ निमोनिया. नेक्स्ट आहे पॅथोफिजिओलॉजी. नेमकं काय होतं जेव्हा इन्फेक्शियस एजंट एंटर करतो लंगमध्ये, कोणाच्या ससेप्टेबल पर्सन. आता आपण या आधीचे सुद्धा व्हिडिओज बघितलेले आहे. इफ यू आर नॉट सीन द व्हिडिओज प्लीज गो अँड चेक आउट दोज व्हिडिओज, कारण का हे रिस्पिरेटरी सिस्टमचा सिरीजचा भाग असल्यामुळे सगळे एकामागोमाग एक जे कंडिशन्स आहेत ते रिलेटेड आहेत, राईट. सो आपण आधीही बघितलंय की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन हे कोणाला होऊ शकतं जे ससेप्टेबल आहेत. ससेप्टेबल कोण आहेत, ऑलरेडी आपण रिस्क फॅक्टर जे डिस्कस केले आहेत ते सर्व जे आहेत ते हाय रिस्क मध्ये आहेत. त्यांच्यापैकी कोणामध्ये जेव्हा सुद्धा हा मायक्रो ऑर्गॅनिझम जातो, हा मल्टिप्लाय करतो, राईट. इट मल्टिप्लाइज अँड देन इट रिलीजेस टॉक्झिन्स दॅट कॅन इंड्यूस इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन झाल्यामुळे काय होतं, डॅमेज होते म्युकस लाइनिंग एल्व्हिओलायची आणि तिथे डेव्हलप होतो एडिमा, एक्झुडेट. हे सगळं काय करतं, एल्व्हिओलायला भरतात. इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात की आपण 2 पिक्चर दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये सेकंड पिक्चर मध्ये पूर्ण प्रकारे जे आहे एल्व्हिओलाय भरलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, एल्व्हिओलायमध्ये जागाच उरत नाही आहे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचं गॅशियस एक्सचेंज होईल. सो देर इज व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच विच हॅपन्स. अल्टिमेटली इट लीड्स टू निमोनिया इन द पेशंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे निमोनिया इज कॅरेक्टराइज बाय 4 स्टेजेस. सो पॅथोफिजिओलॉजी कंटिन्यू आपण जर केली तर हे जे निमोनिया आहे ते आपल्याला 4 स्टेजेस मधून दिसून येतात, राईट. सो देर इज स्टेज 1 जे आपल्याला विदिन 24 आवर्स दिसून येते. 24 आवर्स मध्ये जे मेन आपण पेशंटला बघू शकतो दॅट इज वॅस्क्युलर कंजेशन अँड एल्व्हिओलर एडिमा. इन दिस व्हॉट हॅपन्स की हा जो बॅसिलाय आहे हा इन्फेक्ट करतो, इन्वेड करतो एल्व्हिओलाय मध्ये. त्याच्यामुळे टिपिकल सिम्पटम्स लाईक कफ, फीवर, स्प्युटम प्रोड्यूस होतात आणि हे पेशंटमध्ये विदिन 24 आवर्स ते काही दिवसांपर्यंत असू शकतात. सो दॅट इज स्टेज 1. स्टेज 2 काय आहे तर रेड हिपॅटायझेशन. ह्याच्यामध्ये काय होतं, लंग्स आर सिमिलर टू द कन्सिस्टन्सी ऑफ लिव्हर. जे लंग्स आहेत त्याची कॉन्सिस्टन्सी जी आहे ती ऑलमोस्ट लिव्हर सारखी होते. म्हणजे काय असतं लंगमध्ये, बेसिकली इट इज फिल्ड विथ एरिथ्रोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, एमिथेलियल सेल्स, फायब्रिन्स, सगळं ह्याच्यामध्ये काय आहे प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे इट लुक्स लाईक दॅट, राईट. स्टेज 3 काय आहे, ग्रे हेपटायझेशन. इथे काय होतं, लंगचे जो कलर आहे इट बिकम्स ग्रे ब्राऊन टू येलो. कशामुळे, आतमध्ये जे म्युकोपोरियन डिस्चार्ज ऑलरेडी प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज होतो. अलॉंग विथ दॅट एक्झुडेट्स प्रेझेंट आहे, फायब्रोनोप्युरुलन, त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. ऑल दिस थिंग्स कॅन कॉज ग्रे हेपटायझेशन इन स्टेज 3. स्टेज 4. Stage 4 is resolution. Resolution is characterized by breakdown of the substances causing inflammation. ठीक आहे. सो इथे आपली इम्युनिटी इज फायटिंग, आपले फॅगोसाइट्स, आपले WBC सगळे ऍक्ट आउट करतात आणि रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. रिझॉल्व्ह म्हणजे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात हा जो प्रॉब्लेम क्रिएट झालाय तो. सो दॅट इज द स्टेज 4. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल जे अग्रेसिव्ह सिम्पटम्स होते ते थोडे सबसाईड व्हायला ट्राय करतात, पण जर डॅमेज जर तुम्ही बघितला तो डॅमेज मॅक्झिमम इथे झालेला असतो ऑलरेडी. कारण जेव्हा फॅगोसाइट्स किंवा WBC ऍक्ट करतात अलॉंग विथ द बॅसिलाई ते नॉर्मल सेल्सला सुद्धा अफेक्ट करतात. सो दॅट इज द पॅथोफिजिओलॉजी अँड स्टेजेस ऑफ निमोनिया. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स, बॅक्टेरियल, व्हायरल किंवा अटिपिकल, कुठलं ओरिजिन आहे त्याच्यानुसार थोडंफार जे आहे ते सिम्पटम्स चेंज होतात. सगळे सिम्पटम्स वेगळे असे नाहीयेत. जर नेझल कंजेशन, सोर थ्रोट, चिल्स, डिस्निया, श्वास घ्यायला त्रास होणं, कॉफ, हे ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये सेम दिसतात.
पण कॉफ जो आहे तो बॅक्टेरियल ओरिजिनमध्ये असेल तेव्हा जे एक्सपेक्टोरेशन्स येतात ते ग्रीन किंवा प्युरलंट कलरचे असतात. व्हायरसमध्ये युजली ड्राय खोकला असतो, ड्राय कॉफ असतो. अटिपिकलमध्ये म्युकॉइड म्हणजे व्हाईट कलरचं डिस्चार्ज तुम्हाला दिसून येतं कॉफ आउट केल्यावर पेशंटनी. चेस्ट पेन कॉमन असतं, स्वेट, सायनोसिस, हायपॉक्सेमिया. का? कारण का व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच आहे, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज नाही होत आहे, एलव्हिओलाई डिस्टर्ब झालेत बेसिकली. So all this can cause the all these clinical manifestation can happen in pneumonia. नेक्स्ट आहे डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन. डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन काय करू शकतो? फर्स्ट आहे बेसिक चेस्ट एक्सरे केल्यानंतर आपल्याला कळेल पेशंटला काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर सिटी स्कॅन. सिटी स्कॅन मध्ये आपल्याला कळतं की एक्झॅक्टली पेशंटला कुठे प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे चेस्ट एक्सरे इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड देन सिटी स्कॅन आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतं की कुठे पेशंटला त्रास झालेला आहे. त्याच्यानंतर लाईक फॉर एक्झाम्पल सिटीमध्ये आपल्याला व्यवस्थित कळू शकतो की विच लोब ऑफ द पेशंट इज अफेक्टेड, राईट. जर पर्टिक्युलर एखादा लोब जर पेशंटचा अफेक्ट झाला असेल तर आपण त्याला लोबार निमोनिया असं म्हणतो, ठीक आहे. आणि अदरवाईज जर जनरल सगळीकडे प्रेझेंट असेल तर वी कॉल इट एज ब्रॉन्कोनिमोनिया, जनरलाइज निमोनिया. सो सिटी स्कॅन बेसिकली आपल्याला हेल्प आउट करतं हे समजून घेण्यासाठी. नेक्स्ट आहे ब्लड टेस्ट. ऑफकोर्स WBC जर एलिव्हेटेड असेल तर इन्फेक्शन प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आपण ब्रॉन्कोस्कोपी आणि स्प्युटम कल्चर असं मी 2 लिहिलं आहे, पण जर तुम्ही पहिलं बघितलं तर स्प्युटम केलं जातं, राईट. आपण पेशंटचं स्प्युटम सेंड करतो बघायला इन्फेक्शन किंवा कल्चर कसं आहे, कुठल्या प्रकारचं बॅसिल आहे. पण समजा जर पेशंटला स्प्युटम काढता येत नसेल, पेशंटला कॉफ आउट करता येत नाही, पेशंटला बलगम काढता येत नसेल, तर आपण काय करतो, पेशंटची ब्रॉन्कोस्कोपी करतो, जेणेकरून ब्रॉन्कियल लवाजने आपल्याला जे रेस्पिरेटरी आपले लंग्सचे कंटेंट आहे ते कळेल आणि आपल्याला समजायला मदत होईल आणि ट्रीट करायला पेशंटला सोपं होईल. पल्स ऑक्सिमेट्री आपल्याला सांगते पेशंटची सॅच्युरेशन कमी आहे की जास्त, किती आहे एक्झॅक्टली. सो लेस दॅन 95 असेल तर अगेन इट्स बिकॉज ऑफ न्युमोनिया. प्लुरल फ्लुइड कल्चर अगेन इट इज डेंट फॉर द टेस्टिंग अँड मॅनेजमेंट. आर्टेरियल ब्लड गॅसेस. आर्टेरियल ब्लड गॅसेस आपल्याला काय सांगणार आहे? आपण म्हणतोय सारखं व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच. याचा अर्थ काय की जेवढी शरीराला गरज आहे ऑक्सिजनची तेवढी शरीराला गरज मिळत नाहीये. का नाही मिळत आहे? बिकॉज ऑफ द देर इज नो प्रॉपर गॅशियस एक्सचेंज, राईट. त्याच्यामुळे पेशंटला व्यवस्थित जे होत नाहीये, व्यवस्थित पेशंटला ऑक्सिजन मिळत नाहीये. सो आर्टेरियल ब्लड गॅसमध्ये CO2चं प्रमाण वाढणार, पार्शियल CO2. सो व्हॉट विल हॅपन, दिस पेशंट्स विल हॅव रेस्पिरेटरी ऍसिडोसिस अँड देन पेशंट कॅन हॅव रिव्हर्स ऑल्सो डिपेंडिंग अपॉन कुठल्या स्टेजमध्ये पेशंट आहे. आर्टेरियल ब्लड गॅस आपल्याला हेल्प करणार टू असेस द पेशंट अँड देन मॅनेज द पेशंट. मॅनेजमेंटमध्ये काय आहे? नॉन फार्मॅकोलॉजिकलमध्ये आपण पेशंटला कॉफिंग आणि डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस देणार. त्याच्यानंतर पेशंटला पॉस्चरल ड्रेनेज म्हणजे आपण पेशंटला पोझिशन देणार, लाईक यू कॅन गिव्ह पेशंट वी कॅन गिव्ह पेशंट आयदर प्रोन पोझिशन, साईड लॅटरल, और वी कॅन टेल द पेशंट टू सिट. त्याच्यानंतर चेस्ट फिजिओथेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कॅरी आउट सो दॅट जिथे कुठे पेशंटला जास्त सिक्रिशन्स आहेत ते सिक्रिशन्स कफ आउट करायला हेल्प होईल. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट. का? कारण का पेशंटला जेवढं प्रमाणात ऑक्सिजन मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही. पेशंट स्वतःहून श्वास घेऊ शकत नाहीये तेवढा व्यवस्थितपणे, इफेक्टिव्हली. सो आयदर ऑक्सिजन मास्कने किंवा बायपॅप, अदरवाईज व्हेंटिलेटर इज रिक्वायर्ड फॉर द पेशंट. इन्क्रीज फ्लुइड इंटेक, व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लुइड इंटेक आपण युजली पेशंटला पर ओरल घ्यायला सांगतो किंवा IV फ्लुइड सुद्धा आपण पेशंटला स्टार्ट करतो सो दॅट पेशंटचे सिक्रिशन्स असतील ते लूज होऊ शकतात आणि बाहेर येऊ शकतात. नेक्स्ट आहे फार्मॅकोलॉजिक इंटरव्हेन्शन्स. पहिलं आहे अँटीबायोटिक. का? कारण का ओरिजिन जर बॅक्टेरियल असेल तर यू हॅव टू गिव्ह सर्टन अँटीबायोटिक्स टू द पेशंट. नेक्स्ट आहे फ्लुरोक्विनेलॉन. जर अँटीबायोटिक्सवर मॅनेज होत नसेल किंवा पेशंट रेजिस्टंट असेल देन यू कॅन गो ऑन टू द सेकंड लाईन ऑफ ड्रग. लिव्होफ्लोक्झॅसिन आहे त्याच्यामध्ये. व्हायरल निमोनिया असेल तर रिमॅग्नेटिन इज वन ऑफ द कॉमन ड्रग ऑफ चॉईस. अलॉंग विथ दिस अदर ड्रग्स आर ऑल्सो अवेलेबल. कुठल्या प्रकारचं निमोनिया आहे त्याच्यावर डिपेंड करतं. पेशंटला चेस्ट पेन असतं त्याच्यामुळे एनसेड म्हणजेच पेन किलर्स आपण पेशंटला देतो, लाईक इब्युप्रोफेन, ऍसिटामाइनोफेन, राईट. आता नेक्स्ट आहे नर्सिंग डायग्नोसिस. नर्सिंग डायग्नोसिस काय आहे? जर तुम्ही पूर्ण लेक्चर व्यवस्थित ऐकलं असेल तर आय एम शुअर नाव यू कॅन टेल द नर्सिंग इंटरव्हेन्शन्स फॉर द पर्टिक्युलर डायग्नोसिस, राईट. सो फर्स्ट आहे इम्पोर्टेड गॅस एक्सचेंज रिलेटेड टू डिक्रीज व्हेंटिलेशन. गॅस एक्सचेंज व्यवस्थित होत नाही ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचा, त्याच्यामुळे पेशंटला डिक्रीज झालंय व्हेंटिलेशन.
त्यामुळे काय आपण पेशंटला करणार, वी हॅव टू गिव्ह ऑक्सिजन प्रॉपर टू द पेशंट, वी हॅव टू गिव्ह प्रॉपर डीप ब्रिथिंग एक्सरसाइजेस, राईट. इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स आहे म्हणजे बिकॉज ऑफ सिक्रिशन्स, राईट, ब्रॉन्कियल सिक्रिशन्स. सो पेशंटला ते कॉफ आउट एक्स्ट्रीट होण्यासाठी आपण पेशंटला लॉट ऑफ फ्लुइड द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पेशंटला आपण अगेन वी हॅव टू गिव्ह चेस्ट फिजिओथेरपी. इनइफेक्टिव्ह ब्रिदिंग पॅटर्न, पेशंट स्वतःचा ब्रिदिंग पॅटर्न मेंटेन नाही करू शकत बिकॉज ऑफ चेस्ट पेन, हायपोक्सिया. हिअर अगेन यू हॅव टू गिव्ह ऑक्सिजन टू द पेशंट. हिअर यू हॅव टू गिव्ह patient deep breathing exercises. Here you have to explain the patient even post sleep breathing so that patient will have reduce pain. सो आपण पेशंटला सांगू शकतो की कसं पिलोने पेशंट स्वतःचं चेस्ट सपोर्ट करू शकतं आणि हळूहळू ब्रीथ घेऊ शकतं पोस्ट स्लीप ब्रीथिंग करून. सो दॅट यू हॅव टू डेमॉन्स्ट्रेट द पेशंट. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स, पेशंट ऍक्टिव्हिटीज नाही टॉलरेट करू शकत आहे. सो पेशंटला आपल्याला हेल्प करणं गरजेचं आहे, असिस्ट करणं गरजेचं आहे काही ऍक्टिव्हिटीजमध्ये. वी कॅन टेल द रिलेटिव्स टू अकंपनी द पेशंट. नेक्स्ट आहे रिस्क ऑफ फ्लुइड व्हॉल्यूम डेफिसिट. तर इथे फ्लुइड व्हॉल्यूम कमी झालेला आहे बिकॉज ऑफ फीवर किंवा डिस्निया. त्याच्यामुळे काय होतं, डिहायड्रेशन होतं. सो अगेन वी हॅव टू डू fluid replacement therapy for the patient, maintain intake and output chart of the patient. Knowledge deficit related to therapeutic regimen and preventive health measures. सो दोन्ही तुम्हाला सांगायचं आहे. स्पेशली जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा तर सांगायचंच आहे, पण जेव्हा पेशंट घरी जातो तेव्हा पेशंटने काय काळजी घ्यायची आहे, कशा प्रकारे पेशंटने स्वतःचं ऑक्सिजन मॉनिटर करण्यासाठी पेशंट सॅच्युरेशन प्रोब स्वतःकडे ठेवू शकतात, कशा प्रकारे पेशंटला गरजेचं आहे पेशंटचं रेग्युलर फॉलोअप करणं, व्यवस्थित मेडिसिन करणं, चेस्ट फिजिओथेरपी घेणं, घरामध्ये डीप ब्रिथिंग एक्सरसाइज करणं, प्रॉपर फ्लुइड हायड्रेशन करणं. जे पण आपण रिस्क फॅक्टर्स बघितले आहेत त्याच्यामध्ये पेशंट असेल तर स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे, इतर कुठले डिसीज कंडिशन असतील तर त्याचं कसं योग्य प्रकारे त्यांनी मेडिसिन घेतले पाहिजे, हे सगळं आपल्याला पेशंटला सांगायचं आहे. अलॉंग विथ दॅट पेशंटला आपण वॅक्सिन घेण्याबद्दल आपण एज्युकेट करू शकतो. लाईक इन्फ्लुएन्झा वगैरे जे वॅक्सिन्स आहेत अवेलेबल फ्लूचे, ते पेशंटने सीझनल ज्यांना प्रॉब्लेम होतो त्यांनी घेतले पाहिजेत. हँड वॉशिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण अगेन इट कॅन गिव्ह इन्फेक्शन टू द पेशंट. स्मोकिंग जर पेशंटला असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे, टाळलं पाहिजे. कारण जर स्मोकिंग पेशंटने बंद नाही केलं तर कुठल्याही प्रकारचा जो रेस्पिरेटरी सिस्टमचा आजार आहे तो बरं किंवा कमी होणार नाही, उलट तो ट्रिगर होणार ऑल द मोर. रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस किंवा टेन्शन असेल त्याच्यामुळे सुद्धा इंड्यूस होऊन पेशंट कॅन हॅव ऑल दिस प्रॉब्लेम. त्याच्यानंतर डाएट, इट शुड बी रिच इन फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, होल ग्रेन्स. Treatment of GERD. GERD is what? It's gastroesophageal reflux disease. It's a gastric problem wherein what happens की पेशंटचं जे पण पेशंटने जेवलेलं आहे ते वर येतं जेवण, राईट. म्हणजे काय होतं, फूड कंटेंट वर येतं. अगेन चान्सेस काय, ऍस्पिरेशन निमोनिया होण्याचे. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली पाहिजे आणि खूप सारं पाणी प्यायला पाहिजे जेणेकरून पेशंटचे सिक्रेशन्स आहेत ते लुझन होतील आणि बाहेर येतील. सो दिस इज ऑल अबाउट निमोनिया जे आपण बघितलं आहे. आय होप दिस व्हिडिओ इज व्हेरी मच हेल्पफुल टू यू. तुम्हाला काही जरी डाऊट्स असतील या व्हिडिओबद्दल, काही मी समजवलं नाही समजलं असेल, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये फील फ्री टू राईट अँड आस्क मी एनी डाऊट्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया नर्सिंग गुरु किल्ली सोबत. तोपर्यंत टेक केअर.